नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कोल्हापूर स्पेशल मखमलपुरी। कोल्हापूर भागात बऱ्याच ठिकाणी गोडाचा पदार्थ म्हणून मखमलपुरी बनवली जाते। तर आपण मखमलपुरी कशी करायची ते आज बघणार आहोत। तर मी मखमलपुरी करण्यासाठी इथे 1.5 वाटी मैदा घेतलाय। चाळून घेऊया। त्याच्यामध्ये मी 2 चिमूट मीठ घालणार आहे चवीसाठी। इथे मी तूप 1 चमचा गरम करून कोमट करून घेतले। गरम नाही घालायचं, नाहीतर मग मखमलपुरी हातातच विरघळेल। आता हे तूप असं चोळून घेऊया पिठाला। इथे मी फूड कलर पाण्यामध्ये घालून ठेवला होता, तो आता याच्यामध्ये घातला। तुम्ही हळद वापरली तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करून घेऊया, चांगलं पीठ असं चोळून घेऊया। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेऊया पिठाचा। आपण करंजीला बनवतो त्याप्रमाणे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे। थोडंसं वरून तेल लावूया। इथे आपला गोळा तयार होत आलाय। इथे आपला गोळा तयार झालाय। अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। आता झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया। इथे मी तवा गरम करायला ठेवला गॅसवर। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घातलेत। ते छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे। थोडे असे फुलायला लागले की काढून घ्यायचे। आता मी तीळ काढून घेते। आता मी त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालणार आहे। इथे मी सुकं खोबरं किसून घेतलंय बारीक। 2 मिनिटं असं गरम करून घ्यायचं। आता मी या खोबऱ्याला कलर देणार आहे। इथे मी हिरवा फूड कलर पाण्यामध्ये घालून घेतला होता, तो आता याच्यामध्ये घालून खोबरं सुकेपर्यंत छान परतून घेणार आहे। लगेच काढायचं नाही, 2-3 मिनिटे परतून घ्यायचे, म्हणजे ओलावा आलेला असतो खोबऱ्याला तो सुकून जातो। आता याला काढून घेऊया। आता मी इथे अजून थोडं खोबरं भाजून घेणार आहे। दोन मिनिटं गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी इथे लाल कलर घातलाय। आता 2 मिनिटं परतून घेऊया। आता काढून घेऊ हे पण। इथे मी पाक करण्यासाठी कढई गॅसवर ठेवली आहे। इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे। 1 वाटी साखर तर अर्धी वाटी मी पाणी घेतलंय पाक करण्यासाठी। ढवळून घेऊया। आता ही साखर आपण पूर्ण विरघळून घेऊया। साखर विरघळत आली आहे। आता याला उकळी काढून घेऊ 5 मिनिटं। आपल्याला याचा एकतारी असा पाक बनला पाहिजे। अजून थोडा 2 मिनिटं उकळून घेऊया। इथे आता आपला पाक बघा तयार झाला। आता बाजूला ठेवून देऊ आणि इथे आपलं पीठ तयार झालंय। याचे गोळे बनवून घेऊया छोटे। आपण करंजीला जसे गोळे बनवतो त्याचप्रमाणे बनवायचे आहेत। अशा प्रकारे मी सगळे गोळे इथे बनवून घेतलेत। इथे मी परातीमध्ये थोडासा मैदा घेतलाय पुरीला लावण्यासाठी। इथे मी गोळा लाटून घेते। थोडा मैदा लावून घेऊया याला। आता इथे आपल्याला करंजीची पुरी असते पाती, त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। जास्त जाड नाही ठेवायची, नाहीतर मग ती पुरीसारखी फुलून येईल वरती। त्यामुळे आपल्याला पातळच लाटून घ्यायचे आहे। इथे मी अजून एक तुम्हाला लाटून दाखवते।
याप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। इथे मी अशा पुऱ्या लाटून घेतल्यात। आता मी बाकीच्या पण लाटून घेते। या बघा, इथे मी सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेतल्या। आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये अशा पुऱ्या सोडून घेऊया। तेल आपल्याला जास्त गरम आणि जास्त पण थंड नाही, मीडियम ठेवायचं आहे। आता पुरी आपल्याला तेलामध्ये सोडल्यानंतर एका साईडने भाजून घ्यायची, दुसऱ्या साईडला पलटायची आणि लगेच त्याची घडी करून घ्यायची आहे। नंतर ती कडक झाल्यानंतर त्याची घडी होत नाही, त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला तेलामध्ये टाकल्यानंतरची पटपट करायची आहे। हे बघा, अशा प्रकारे अशा मी बाकीच्या पण पुऱ्या इथे तळून घेते। थोडीशी कडक होईल अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। जास्त पण लगेच काढायची नाही, नाहीतर ती मग मऊ पडेल। थोडीशी कडक होऊ द्यायची आणि मग काढायची। इथे आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यात। आता इथे पाकामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे, मिक्स करून घेऊया आणि याला थोडंसं कोमट करून घेऊ आपण गॅसवर। तोपर्यंत मी इथे कलर केलेलं खोबरं होतं ते मिक्स करून घेऊया। त्यामध्ये मी 2 चमचे भाजलेले तीळ घालणार आहे। आता मी इथे पाक थोडा गरम करून घेतला। आता त्याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या अशा पाकामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनं। पाक गाळून घ्यायचा आणि मग दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवायचं। अशा प्रकारे मी इथे पुऱ्या पाकामध्ये घोळवून घेते। आता इथे पुऱ्या मी पाकामध्ये घोळवून घेतल्यात दोन्ही साईडनं। आता त्याच्यावर आपण असं खोबरं घालून घेऊया। खोबरे आणि तिळाचे मिश्रण वरूनच आपल्याला भरपूर घालून घ्यायचं आहे ह्याच्यावर खोबरं। एक दुसऱ्या साईडला परतून घेऊया पुऱ्या। आता दुसऱ्या साईडने पण याच्यावर खोबरं घालून घेऊया। थोडा वेळ अशा थंड होऊ देऊया। इथे आपल्या तयार झाले आहेत मखमल पुरी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।